स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 21 सोडवणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला लॅब आवरवर जायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपली जी टायपिंगची एग्जाम आहे, प्रॅक्टिस एग्जाम, ती सोडवायची आहे। तर पहिले टायपिंगची प्रॅक्टिस एग्जाम आपण सोडून घेऊ। त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर ओके करून SIM वर क्लिक करून आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एंड एग्जाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर बघा आपल्याकडे इथे सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। सुरुवातीचं सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा, त्यानंतर इथे प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर बघा इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि ते आपल्याकडे 2 क्वेश्चन्स आलेले आहे, इथून स्टार्ट करायचं आहे। तर बघा पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून तुम्ही डॅश डॅश पर्याय निवडाल म्हटलेला आहे। तर नवीन डॉक्युमेंट आपल्याला ओपन करण्यासाठी तर बघा कशाचा वापर केला जाते, फाईल टॅबचा वापर केला जाते। तर याचं उत्तर 1 नंबरवर असणार आहे। त्यानंतर तुम्ही डॅश डॅश टॅबवर क्लिक करून डॉक्युमेंट सेव्ह करू शकता म्हटलेलं आहे। तर कशावर सेव्ह करू शकता आपण, फाईल टॅबवर। तर याचं उत्तर फाईल टॅब आहे। सेव्ह करा, त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गो टू होमवर क्लिक करा। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। इथून नेक्स्ट करा। त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये असता तेव्हा रनिंग नोट्स घेण्याचे फायदे ओळखू निवड करा म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा A, त्यानंतर B आणि त्यानंतर C आहे। हे तिन्ही ऑप्शन्स आहे, हा वेगळा ऑप्शन्स आहे यामधला। तर तिन्हीच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। त्यानंतर आहे जाता जाता नोट्स घेण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या टेम्पलेट योग्य असतात म्हटलेलं आहे। तर जाता जाता नोट्स घेण्यासाठी कोणत्या टेम्पलेट्स महत्त्वाचे आहे बघा, B आणि C आहे। त्यानंतर सेव्ह करा। त्यानंतर बघा एखादे डॉक्युमेंट प्रथमच सेव्ह करण्याकरिता पुढीलपैकी कोणता पर्याय ही पहिली स्टेप असते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर सेव्ह ॲज आहे। त्यानंतर बघा नोट्स घेण्याकरिता पुढीलपैकी कोणते इव्हेंट्स महत्त्वाचे आहेत असे तुम्हाला वाटते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर वेबिनार आहे, करिअर गायडन्स सेशन आहे आणि त्यानंतर लेक्चर आहे। तर यामधलं कॅम्पिंग ट्रिप हा वेगळा आहे। त्यानंतर बघा नोट्स घेण्याकरिता पुढीलपैकी कोणती ॲप्स उपयोगी असतात ते ओळखा म्हटलेलं आहे। तर नोट्स घेण्याकरिता आपल्याला कोणकोणती ॲप्स महत्त्वाचे आहे बघा, वर्ड आहे, गूगल कीप आहे आणि त्यानंतर एव्हर नोट आहे। ठीक आहे, VN एडिटरमध्ये आपण व्हिडिओ एडिट करू शकतो। तर हे तिन्ही ऑप्शन्स आहे आणि त्यानंतर सेव्ह करा, SIM वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला एंड एक्झाम हे नाव त्यामध्ये टाकायचं आहे। टाईप करून टाका किंवा कॉपी पेस्ट करा। त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा आणि नंतर ओके करायचं आहे। अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअरसेल्फ सोडवायचं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेले कोणतेही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी याचा वापर करा म्हटलेला आहे। तिथं जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याचा, तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, पिक्चरमध्ये जायचं आहे आणि यामध्ये डेस्कटॉपवर जाऊन आपल्याला एखादा फोटो वगैरे घ्यायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट करा। अशा प्रकारे इन्सर्ट करू शकता आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणते आणि त्यामध्ये द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे। त्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जा आणि टेक्स्ट बॉक्सवर गेल्यानंतर याच्यातून सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि ते कॉपी करून यामध्ये ते सर्व शब्द पेस्ट करा।
हा वाला शब्द इथून कॉपी करायचा आहे. अशा प्रकारे कॉपी करा Ctrl+C न आणि Ctrl+V ने याच्यातनी पेस्ट करा. बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा 3 नंबरचा क्वेश्चन्स पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेले टेबल इन्सर्ट करा म्हणते आणि या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर 3x3चा आपल्याला टेबल घ्यायचा आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा. इथून टेबलचा ऑप्शन घ्यायचा आहे आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. इन्सर्ट टेबलवर क्लिक केल्यानंतर नंबर ऑफ कॉलमची संख्या किती सांगितलेली आहे 4 आणि नंबर ऑफ रोची संख्या आपल्याला सांगितलेली आहे 3 आणि त्यानंतर इथे ओके करा. बघा एक टेबल इथे आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा बघा क्वेश्चन्स. डॉक्युमेंटमध्ये तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा. त्यानंतर इथे पिक्चरवर जायचं आहे आणि पिक्चरवर जाऊन आपण कोणतेही डेस्कटॉपवरचं डॉक्युमेंटमधले पिक्चर घेऊ शकतो आपण इथून आणि त्यानंतर इन्सर्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा म्हटलेला आहे आणि ड्रॉ करून त्यामध्ये बघा हे नाव आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये. तर कॉपी करून घेतो मी सुरुवातीलाच. टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. त्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जायचं आहे आणि इथं सगळ्यात खाली ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा ऑप्शन दिलेला आहे तो घ्या आणि त्यातनी ड्रॅग करून आपल्याला ते नाव त्यामध्ये पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ झालेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ माहीत आहे तुम्हाला 1 मिनिटाचा टायमिंग असते ते लावा. त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स लावायचे आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन्स आहे सिम्युलेशनचा. टेम्पलेट मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात म्हटलेलं आहे. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च भागात टेक नोट्स टेम्पलेट शोधायचे आहे आणि क्रिएट करायचे आहे. तर आपल्याला टेम्पलेट शोधायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जाऊन न्यूवर जायचं आहे आणि इथून आपल्याला याच्यात क्लिक करा. याच्यात नाव टाकायचं आहे आणि इथून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा आपल्याला टेक नोटवर क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएटवर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे किंवा सेव्ह करायचं आहे इथून. त्यानंतरचा क्वेश्चन आहे सेव्ह ॲज केलेले आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि ते कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि ते कुठे सेव्ह केले जाईल हे देखील विचारले जाईल. म्हणून टेक नोट्स नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर हे डॉक्युमेंट आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा. त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करा आणि त्यामध्ये ते नाव टाकायचं आहे आणि इथून सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सेव्ह करू शकता आणि मग याला सेव्ह करायचं आहे इथून आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका. कन्फर्म करायचं आहे. ओके करा आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. तर बघा पहिला क्वेश्चन्स मायक्रोसेकंड नॅनोसेकंड आणि पिकोसेकंड्स ही छापील आउटपुटची मापन करण्याची एकके आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. बहुतांश पर्सनल कॉम्प्युटर सिस्टीममध्ये CPU एका चिपवर समाविष्ट असतो ज्याला डॅटास म्हणतात म्हटलेलं आहे. तर त्याला मायक्रोप्रोसेसर म्हणतात. पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे 2 मुख्य घटक आहे म्हटलेलं आहे. तर कोणते आहे बघा कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे. डॅश डॅश या हार्डवेअर घटकाचा उपयोग
कम्प्युटर सिस्टीमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर प्रोसेसर आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहे.